हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. आजच्या लाईव्ह एडिटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा स्पेशल ओकेजन आहे ते म्हणजे माझ्या मिस्टरांचा बड्डे. आता ते गेलेत फर्स्ट शिपला, सकाळीच बड्डे विश केलेला आहे, पण संध्याकाळी सेलिब्रेशन आणि केक कटिंग, सेलिब्रेशननंतर गिफ्ट्स, मेन गोष्ट गिफ्ट्स. तर ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि त्यात असा मोठा घोटाळा झाला की माझं गिफ्ट येणार होतं आज, पण ते आज येईल की नाही हे तर मेन क्वेश्चन आहे माझ्यासाठी. कारण ते आता मला दाखवते साईटवर 18 किंवा 21, बट होप सो की आज यावं. तर पूर्ण माझा प्लॅन जो केलेला आहे बड्डेचा तो सक्सेसफुल होईल. आणि ते जर बघायचं असेल मी काय गिफ्ट्स घेतले तर ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका, पुढे पुढे करत जाऊ नका, कारण डेकोरेशन वगैरे पण आहे, थोडी मस्ती पण होईल. ती बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग आजच्या लाईव्ह एडिटमध्ये एन्जॉय करूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा गिफ्ट कोणाचा. हे गिफ्ट पण आहेच, मी ते गिफ्ट मागवायच्या आधी हे गिफ्ट ऑलरेडी मागवून ठेवलेलं, आणि हे गिफ्ट आहे पर्वकडून पप्पांना त्याच्या. तर काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावीच लागेल तुम्हाला. आणि तुम्ही गेस करा तोपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्याच्यामध्ये काय असेल. नवरा इलेक्ट्रिशियन असला तर दुसरा सेलोटेप भेटू ना भेटू, ह्या सेलोटेप कलरच्या तुमच्याकडे भरपूरच भेटते. कशी झाली आहे मग पॅकिंग, गेस मारून ठेवा कमेंटमध्ये काय येते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. मम्मी बघा, ए पप्पाना दे बाबू. ओ हा घ्या तुम्हाला पोराकडनं, दे बाबू तुम्हाला कॅडबरी. हो, जर तुम्ही नाही लगेच खाली तर ती तुम्ही खाणार. पोरांनी कशी कमावली ती तरी विचारा. समाधान आलेला, बोल 20 वाली कॅडबरी घेऊन आला. आपण लुटातो असं, सगळ्या काकांना लुटातो असं. घ्या. द्या. तुम्हाला केक देते मी पाठवून. एवढं 600 काय मागवलंय? केकचं सामान नाही येते, नंतर व्लॉग बघ. तर मंडळी माझं पार्सल आलेलं आहे, आणि थँक्स टू साक्षी आणि प्रणती, त्यांनी माझं पार्सल घरपोच आणलं. काय नाही ते तुम्हाला कशाला पाहिजे, तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा बघाल काय आहे ते. प्रणती घेऊन आली, साक्षीने तिकडे दिलं. हे मागवलेलं काय? हो, हे पार्सल माझं. मस्त बेडशीट पण हाताळलंय. फायनली आलं. टेन्शन आलेलं भरपूर, कारण ते सांगत होते माझं पार्सल डिस्पॅच झालेलं आहे पण उद्या देणार, अलिबागलाच होतं. पण थँक्स टू साक्षी आणि प्रणती, साक्षीने प्रणतीकडे दिलं, प्रणतीने घेऊन दिलं. काय टेन्शन नाही. आता मस्त बेडशीट उतरते. गुड्डी आणि पप्पा गेले केक आणायला. चला डेकोरेशन करायचं आहे. ते बाहेर गेले तोपर्यंत मी डेकोरेशन करते, तयारी आता थोड्या वेळाने करेन. पटापट रेडी होते, कारण बाहेरचं डेकोरेशन करायला मला हेल्प लागेल. आणि गुड्डी आता गेले केक आणायला, त्याच्यामुळे
खुशी वाटते. गुड्डी केक घेऊन आलेली आहे. चला. गडी खुश झालेला आहे. पप्पांनी रेवदंड्यावर येताना मस्त खेळणं घेऊन आलंय. आवडलं पपडी? तो बघ हावरावा आला कसा तो बघ. थोडं क्रॉस आहे. पप्पानी केलंय. आता परफेक्ट आहे ते. आपण काय मला पप्पी घे आणि बोल हॅपी बर्थडे मामा. चावणार नाही ना. हात मिळवायचा. हॅपी बर्थडे. आम्ही इम्रान हाशमी आम्ही किस करून हॅपी बर्थडे करतो. मी जॉबला ऑफिसला जाईन तेव्हा मी तुला घेईन गिफ्ट. सांग. ऑफिसला जाईल तेव्हा मला मग 5,000. मला 5,000 रुपये. शेपूटाने राहू. तो बघ त्याचं बघ काय झालं. बाबा घुसायचं आतमध्ये कसं? जायचं फिरायचं? हा मामाच आहे. विनर बाबू होता. तू इथं बस. चॉकलेट वाला पाहिजे ना. बरं वाटलं बरं जाऊ दे. मी आता कापू कसा. चॉकलेट पुढे ये. वासनाचा दिवाळी. कोणता देवा ते की काय तुला पण म्हणते. हा बोलते हिला काय बोलते हॅपी बर्थडे. हवा 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 हवा. मला नाही दिला. हॅपी बर्थडे पोरा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बंधू. हॅपी बर्थडे टू यू. हा असा बर्थडे पाहिजे. स्वतःच खायचं पहिलं. सेल्फ लव. तू परवा बघ परवा. हो धीर धरा जरासा. बर्थडे आहे. बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. मला केक बनवून ठेवलेला अख्खा. आहेत फोटो ते. दे बाबांना दे. बॉक्स काय होता मग. हे घ्या. काय आहे? तुम्ही काय मागितलं? पॉकेट होता. ते टाका. आणि कसं ओळखलं ते मी ऐकू दा अगोदर. परत आहे. मग अगोदर माहिती सांगितलं होतं. विचारलं माहिती असेल पण एवढं त्रास. परिस्थिती राहिली आपण एवढा विचार करायला त्याला समोर आणायचे बघ. परवानगी दिली. काहीतरी भलतं ते घालतं. शॉक. डायमंड बंधू असं तर 50-50 हो. डायमंड त्यातून निघाला तर 50-50. कशाला गॅस मारायचा का खोलायचं ना. नाही, बघायला नको का? हमको पनवेल जाना है. इतना टाइम नहीं है. आया आया बंधू 50-50. मला काहीतरी वेगळंच वाटते हे. काय मला समजत नाही.
गार्डन बेल किचन गार्डन बेल ऐक ना अंकू बंधू को बर्थडे पर घंटा मिला किचनच आहे ना. नाही गार्डन बेल गार्डन पाटला लावायची तुझको हाँ बुरी नजर से बचाएगा. म्हणून मी बोलून त्याला माहित नसेल. हे नाही मला माहिती. तुला इंस्टाग्रामला येत नाही त्याचा चेहरा बघून हिने मला घंटा दिला. काय माहिती तुला? परवानी पप्पाला घंटा गिफ्ट केलंच का रे. बर्थडेचे गिफ्ट लावून ठेवलेले आहेत. कसं वाटते? छान वाटते ना. चला आता रिॲक्शन घेऊया त्यांची. असं पण आहे. जरा थोडं बी. हा आधी कुठला खोलू? अरे काय देऊ रे? पाणी काढू आता पाणी काढू. हो बाजूच आहे. एक पासून सुरुवात करू. अरे सगळं त्याचं आहे हो. तू तुझ्या बड्डे तुला किती 5 वर्ष ना मग 5 गिफ्ट तुला. तुला पाहिजे. वा वा पेपर ठेवून ठेव बोलते वा. साई आता पोट कमी करा. जी उद्यापासून परत डायटिंग. वाव वाव. बाबू वाव हो म्हणजे चांगलं नाही का रिॲक्शन अरे देत नाही. मस्त आहे. हा, पण असं- मला ते घालून पाहिजे म्हणून बोलणार. एक ना तुझ्या पेटवाली नाही आहे. खोलू दे बोल. बर्थडेला वाव. अशीच ना. हा ते वाचा. ए हे माय लटी चकोपाय. नुसतं चॉकअप आहे. लॉटी बोट आहे. हा तेच हे माय चकोपाय. हे लोटी. यू आर माय. जेम्स टू मी. हा When I see you, my mind shoes. हा You give. मोठ्याने बोल ऐकलं मला स्पेलिंग नाही समजत हे काय लिहिलंय. तू बोल तू सांग. तू आज रिफ्रेशनर्स इन माय लाईफ जस्ट लाईक अ. सेंटर फ्रेश. हा You are my 5-star. Priceless. तू का अशी लँग्वेज लावलेली. Shining and always special. Our relationship is just like. किटकॅट. Kit Kat आहे काय कटकट आहे. कटकट. You are part of my dark fantasy. हा Me, my every pulse say I love you. अरे वा भारी आहे. एक मला ओके. नाही नाही तुला मी घेऊन हसलात का. असं पण नको. चांगलं तसं नाही. गुड्डी बोली काय. किती 5. हे मस्त आहे. काय आहे हे. धिंगाला आला. मागवूनच कधी होतं. रोज आहे रोज आहे. हा रोज आहे. हे पेन आहे त्याच्यात. भारी आयटम आहे. एवढं बनवलंच कधी. तुझे एफर्ट आहेत. मला तर वाटलं तू रडशील पण तू अजून पण रडत नाही बघ अंकू. ते रडणार. काय अजून मास्टर स्ट्रोक मला राहिला. तो रडते रडते. म्हणजे रडत मला अगोदर सांग माझा पण कॅमेरा चालू कर. पण ते मला माहिती नाही का कशाला लागते. बोलायचं बोलायचे ते. पेन. ते मला नाही माहिती. दोन्ही साईड वाव. वॉच आहे वॉच. काय खुश झालाय. दाखव दाखव दाखव.
तुझे बोलतो तुला स्टॉप करते डायरेक्ट सगळे मी एकदम दाखवेन. ओके हे काय आहे? गाडी ए यात्रेतला बंधू आठवला मला. नाही यात्राच नाही मोठेपणे होताना काहीतरी वाटतं Hot Wheels ची आहे ना? हॉट व्हील्सची. पण ती का दिली तुला कळलं? काय ते मला समजलं आता बारकी दिले मोठी तुम्ही नंतर घ्या. ती मोठी तुम्ही दे घे. तू दे हा, नंतर मोठी मोठी घे. नंतर. मोठे घेईन नाही मी. तुम्ही घ्या. अच्छा हा तो ती नाही घेणार तुला आठवण करून दिलं. काय दिले कारण तुमच्याकडे ऑलरेडी आहेत आणि मी जे दिले ना एकच आहे आणि जे आहेत ते वास मारतायत. ओय आणि जे आहेत ते वास मारायला लागलेत. माझ्या नको वास नाही मारत. काय म्हणत? वाव सोन्यासारख्या नवऱ्याला माझ्या सोन्यासारखा गुलाब. गोल्डन फ्लॉवर येतो गोल्डन हा, बोल बघू. काय आहे रे? वाव बाबूला बाबूला एवढी मोठी चॉकलेट चला चला चला. खुश? काढ अशी काढ अशी खुश काढ ना? तू त्याच्याकडे बघा. थँक्यू बोल मामीला थँक्यू बोल. इकडे इकडे फिरव. हार्ट वाली चॉकलेट तुम्ही मला नाही दिली पण मी तुम्हाला नक्की दिली हो. हार्ट वाली दिली हो मी. मागून थांबून दिली. मग ही एक आठवण करून द्यायला की मला हवी. मामी उतर ना तू हो ना? उतर. त्याच्यात काय असेल? ओके वाव ये कितना हँडसम आहे ना. 7 नंबर काय सांग मला तेच काय काय तर तुझ्यासाठी आई बाळ. ऍक्च्युली मध्ये तू काळा झालायस. मी गोळा काढ. हा. ए, हे घे. हे घे. माझं हे वेगळं आहे काय आहे मास्क असेल तो मग हा जुडिओ. मास्क आहे आणि शीट मास्क आहे. हा तो काय? टेस्ट आहे. हा आईचा आहे. हे बघ. आय लव्ह यू. दाखव तिकडं आय लव्ह यू. वाव के दे जास्त गोड खाऊ नका फक्त. हे का famous? खाली तिथं तुला हात पकडला. इथं वरती टाकायचं. थँक्यू काय हा मामाला दाखव. हे माझं आहे हो. हा हे मम्मीने गिफ्ट घेतले हा. पप्पाचा केक आहे. आणि पप्पानी केक घेतलाय. हा सगळे मामाचे. पण तू माझं पेंटिंग हो. घेणार. सगळं ओके, gift ओके. तुला घेणार मी असे. काला लिप टिक्का. बाम. ही तुझी सोय केलीस का ग थोडीशी. अरे ते वापरतात कुठला हिमालयाचा. मग मी चांगलं घेतलं ना थोडंसं. तुला मग बाबू हे बघ अजून एक हे घे घे. वा हो. हे काय योगर्ट माझे माझा प्रोटीन बार प्रोटीन बार आहे. थांब बघ, ह्यात दाखव ह्यात दाखव. प्रोटीन बार पसंद आहे मेरे हा को हे प्रोटीन हे कसं परफ्यूम हे काय आहे परफ्यूम. बॉडी स्प्रे ब्लाउरी तुझे तू करतो तो तू दे, दाखव तू दे, कुठलाय मला दाखव ना. तो दे मला नको रे तो. तो मला नको. क्रीमर येतो क्रीमर निविया नाही, थांब एक क्रीमर second. आहे. नाही नीट घेतलं. क्रीमर येतो हो हो क्रीम आहे क्रीम. 25 है ना हे काय आहे मेरे को ही नहीं पता रे ये रुक देखने दे ये कहाँ है उघडा. अभी अंदर आए पोटली में रखा है ओपन. ओपन ते तिथे ओपन दिले बघ ना. कर- अरे नेल पेंट. नहीं सेम बघ बघ स्मेल बघ. तिने क्या मिला मेरे को बेला बेटा बघ ना स्मेल. काय मला बघितली? बघा- मला बघायचं आहे. अरे केस कशाला घेतो? माझा तो माझा हो हो. अरे थांब रे. असेल ना? क्लीन अँड क्लिअर. पिंपल झालेत ना. फेस वॉश काय सनस्क्रीम आहे सनस्क्रीम. सनस्क्रीन. जा उन्हात नाही तर काळे पडाल. लावून जात हा जा. हा हा कामावर जाताना. हे असं काय आलं की जवळून घेतलं. Kitchen आहे. किचन. किचन किचन हँग करायचं आहे ना ते किचन नाही किचन लावायचं आहे किचन आहे काय आहे? बॉडी वॉश आहे. बॉडी वॉश मला वेगळंच वाटलं काहीतरी. मला वाटलं हिने दिली बाटली. हे काय आहे ये अभी रिझल्ट है आता जर रडलाच नाही तर बघ फक्त. आई, एवढं कोण वाचत नाही वाचायला हो पाहिजे. घे मग? आणि मी माझे वर्ड्स आहेत काय हे सगळे माझे वर्ड्स आहेत. कसं तू कळेल. वाच ना तेव्हाच ना. हे घे आधी क्लोज तर आहे ना
हॅपी बर्थडे हा. शिंचा. सप्टेंबर 2017 मध्ये आपण आधी फ्रेंड्स झालो, हळूहळू बेस्ट फ्रेंड झालो. कधी कळलंच नाही की मैत्रीचं रूपांतर मध्ये झालं. आणि शेवटी 13 डिसेंबर 2020 ला मी तुला प्रपोज केलं. त्याचं उत्तर मी मला 31 डिसेंबर माझ्या बर्थडेच्या तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात स्पेशल दिवसापैकी एक आहे. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलास ना तेव्हापासून सगळं घडलं आणि तेही खूप सुंदर पद्धतीने. तू माझा मित्र असो, बेस्ट फ्रेंड असो किंवा आजचा माझा नवरा, या सगळ्या रोलमध्ये तू माणूस म्हणून खरंच खूप छान आहे आणि मला मनापासून वाटतं की तू कायम असंच राहा. तुझ्यासोबत असलं की मला माझी मीच सापडते. तुझ्यासोबत मी अगदी लहान मुलीसारखी राहू शकते. कोणतंही बंधन नाही, कोणतेही टेन्शन नाही, फक्त एक सुरक्षा आणि आपुलकीची फिलिंग. लहानपणी मी ऐकलं होतं की मुलीला तिचा पार्टनर तिच्या पप्पांसारखा भेटला तर ती खूप सुखी आणि समाधानी असते. आणि जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास ना तेव्हा त्या वाक्यावर माझा विश्वास बसला. आपल्या लग्नाला आता 3 वर्ष झाली, पण त्याआधीची आपली बेस्ट फ्रेंडशिप आणि ही सगळी वर्ष माझ्या डोका चुकला तो खाली. पण त्याआधीची आपली बेस्ट फ्रेंडशिप आणि ही सगळी वर्ष, या सगळ्यात तू मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिलीच नाही आणि पुढेही कधी भासू देणार नाही याची मला खात्री आहे. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात पर्व आला ना तेव्हा मी तुला अजून नव्याने ओळखायला लागले. तू ज्या प्रकारे माझी आणि पर्वची काळजी घेतोस ते बघून मला खूप प्राऊड फील होतं की तू माझा नवरा आहे आणि खरंच तू वर्ल्ड बेस्ट पप्पा आहेस. जसे आपण आज आहोत तसेच आपण पुढेही राहूया, कायम हसत, थोडा भांडत, पण नेहमी खूप प्रेम करत. कारण खरं सांगायचं तर तू माझा नवरा नाही, तू माझं घर आहेस जिथे मला नेहमी शांतता, प्रेम आणि आपलेपणा मिळतो. चल आता जास्त बोलत नाही तर रडशील तू. हॅपी बर्थडे वन्स अगेन शिंचा. लव्ह यू सो मच. खूप सारं प्रेम. रडवलंस तू. नाही यार, तुझे कसं म्हणजे असं सगळं आता हे तरी वाच रे. हे छोटंच आहे हो. इटुकलं पिटुकलंच आहे हो. नाही काही नाही करत आहे. नाही फुटत. इटुकलं पिटुकलं. तुटलं पिटुकलं आहे. जोरात वाजायला लागेल पण. हॅपी बर्थडे पप्पा. ज्या दिवशी माझा जन्म झाला ना त्या दिवशी फक्त आईच नाही तर तुम्हीही पुन्हा एकदा जन्माला आलात. पप्पा म्हणून, कारण मी जरी आईचं जपत होतो तरी पप्पा म्हणून तुम्हीही मला तेवढंच जपत होतात. माझी काळजी घेत होतात, मला काय हवं नको ते बघत होतात. आई म्हणाली मला जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा तुम्ही खूप रडला, पण पप्पा आता पुढे नेहमी हसायचं, अजिबात रडायचं नाही बरं का. मी अजून लहान आहे पण मला माहीत आहे की तुमचं माझ्या खूप प्रेम आहे. तुम्ही मला खेळता, हसवता आणि खूप काळजी घेता. तुम्ही माझे वर्ल्ड बेस्ट पप्पा आहात. तुमच्यासोबत खेळायला आणि फिरायला मला खूप आवडतं. पप्पा तुम्ही नेहमी असेच हसत राहा आणि आनंदी राहा. मी मोठा झाल्यावर तुमच्यासारखा स्ट्रॉंग आणि लविंग बनण्याचा प्रयत्न करीन. कारण पप्पा मी छोटा असलो तरी माझं जग खूप छोटं आहे. मी त्या छोट्या जगात तुम्हीच माझे हिरो आहात. कधी मी पडेल, कधी रडेल, पण मला माहीत आहे तुमचा हात नेहमी माझ्या डोक्यावर असेल. म्हणून पप्पा तुम्ही माझ्यासाठी फक्त बाबा नाही, तुम्ही माझं सगळं जग आहात. आणि पप्पा मी अजून बोलू शकत नाही सगळं, पण जेव्हा मी हसतो ना तेव्हा लवली पप्पा असं म्हणतो. लवली पप्पा तुमचा पर्व. मग आता रडतोय तो, आता काय बोलतोय? तो आता रडतोय, तो आता काय बोलतोय? हसतो तेव्हा लव्ह यू पप्पा बोलतोय. मस्त. त्या मॅच पण हे घेतो. बाबू बाबू तुटे ते रोज, तसं रोज तुटणार ते आपल्याला ठेवायचं आहे. तर गिफ्ट्स खूपच छान होते आणि तुम्हाला पण प्रश्न पडलेला, घरातल्यांना पण प्रश्न पडलेला की हे गिफ्ट्स मी कधी पॅक केले, कधी एवढे रेडी केले. तर मी नाही केले, कारण जर मी घरात केले असते तर सगळं समजलं असतं त्यांना आणि माझा सरप्राईज वाट लागली असती सरप्राईजची. तर मी इन्स्टाचं एक पेज आहे ज्याच्यावर मी आधी बघत होती भरपूर पेजेस, पण ते पेजेस एक पहिला भेटलं ते फ्रॉड होतं. पण
एक योगायोग की मी कमेंट सेक्शनमध्ये बघितलं तेव्हा मला कळलं की हे फ्रॉड आहे. त्याच्यानंतर मी सर्च केलं आणि तिकडे मला हिचं भेटलं आणि हिला बघूनच, या पोरीला बघूनच मी लगेच ही हाय ट्रस्ट करण्यासारखी आहे हे पेज. सो मी त्या पेजवर जाऊन हे 30 गिफ्ट्स मागवले आणि योगायोग असा की मी ऑलरेडी गार्डियन बेल मागवलेली त्यांच्यासाठी आणि 31 वर्ष पूर्ण झालेले, हे मला माहिती नव्हतं. सो 31वा गिफ्टसुद्धा आलेला आहे त्यांचा. तर जर तुम्हाला हवं असेल असे गिफ्ट्स, आणि आता परवा आहे असतं त्याच्यामुळे व्हिडिओज असतात कधी, त्याच्यामुळे मला नाही जमलं असतं एवढं पॅकिंग वगैरे करायला, एवढं रेडी करायला, एवढं जाऊन घ्यायला. पण तिने माझं सगळं काम सोपं केलेलं आहे आणि थँक्स गुंजन जैन. आणि तुम्हाला हवं असेल तर मी तिचा इन्स्टाचा अकाउंट आहे ना, ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला टाकून ठेवेन, ते तुम्ही त्याच्यावर जाऊन मागू शकता. आणि थँक्यू सो मच परत तुला गुंजन, तुझं आमचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा बर्थडे खूप स्पेशल केलास. थँक्यू. तर असं वाटतं मस्त आहे. आवाज दिलकश गार्डन मस्त आहे. डोळे मला दाखवा ना, अरे मला काय? डोळ्याने ओळखतो तुझ्या लगेच आले. काय? लेट थांबा ना. अरे काय? लेटर वाचून कसं वाटलं? काय वाटलं? थांबा ना. तुम्ही बसा ना, ते मी दादी बरोबर. आवडले नाही हा. माझा स्पीच हाय. माझा समोर जा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बोल. हे गिफ्ट्स माझ्याकडनं तुम्हाला, मी तुमच्यासोबत नव्हती जेव्हा तुम्ही कॉलेजला होता, जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हापासूनचे हे गिफ्ट्स आहेत माझे, जे पेंडिंग होते ते तुम्हाला आता मी दिले. थँक्यू सर्व गोष्टींसाठी. ज्या ज्या मला पाहिजे ते भेटतात आणि ज्या मी न सांगता तुम्हाला कळतात. अशाच गिफ्ट मला पण देत. मला वाटलं काय ही लाईन लास्टला येईल, आता माझा पण येईल 30वा लवकर. आणि हा घाट मी का घातला? काय कारण घाट? एवढ्या गिफ्टचा का मी ठरवलं, कारण 30वा बर्थडे हा त्यांच्या नेहमी लक्षात राहावा म्हणून. कारण आपल्या आयुष्यात पर्व, आमच्या आयुष्यात पर्व आला आणि आम्ही खूप हॅपी आहोत आणि तसेच तुम्ही अजून खूप हॅपी आहोत. आता तुम्हाला वाटत असेल लेटर वाचले पण अजिबात रडलेत नाही काय, पण ते एक्सप्रेसिव्ह असतात. आता जेव्हा मला माहिती नव्हतं पर्व झाला तेव्हा ते बाहेर रडत होते. पर्व जेव्हा झाला तेव्हा ते अक्षरशः एवढे रडत होते की माझ्याकडे क्लिप आहे, ती मला बहिणीने माझ्या दिले, ते बघून मी रडत होते नंतर. कारण असा नवरा नाही भेटत सहज कोणाला की डिलेव्हरी झाली बायकोची आणि ते एवढे रडलेत. आणि मेन म्हणजे डिलेव्हरी नंतर पण पहिला मला येऊन भेटली, मला हाताहात घेऊन बघितलं, शांत झाले. त्याच्यानंतर बाळाला बघितलं, आमच्या पर्वाला बघितलं आणि म्हणजे मोठा शॉक तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातला, जो मला वाटलं की माझा नवरा खरंच खूप खूप बदलला एक बाप बनून. तो म्हणजे ते इंट्रोवर्ट आहेत आणि मी एक्स्ट्रोवर्ट आहे. मला आवडतं एक्सप्रेस करायला की माझं आहे ते आहे तर आहे. पण ह्यांचं असं असतं की सगळ्यांसमोर नाही दाखवायचं, ते कशाला दाखवायला पाहिजे, आपल्या मनात असलं की बाज. पण जेव्हा मी हॉस्पिटलला होती म्हणजे सिझर झाले माझं, तर त्याच्यामुळे मी जेव्हा हॉस्पिटलला होती 4 दिवस, तेव्हा ते भेटायला आले आणि त्यांनी सगळ्या वॉर्ड समोर माझ्या गालावर पप्पी घेतली आणि तेव्हा असं शपथ हा माझाच नवरा आहे. अरे बाप रे, एवढा खरं सांगायचं तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि ती फिलिंगसुद्धा, कारण तेव्हा मला असं वाटतं की माझा बेस्ट पार्टनर मला भेटलाय.
झालं झालं. इमोशनल तर फुल झालेत पण दाखवणार नाही. अरे भास्कर तर असा होता आमचा बड्डे, माझ्या नवऱ्याचा बड्डे. आवडला असेल तर ही व्हिडिओ आजची लाईफ एडिट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.